हाय गाईस, गुड मॉर्निंग. सकाळची वेळ, दूध तापवलं, मला काढली. मग आता एका चुटकीत काम संपवलं. असं तर होत नाही. ते काम संपायला पण मला अर्धा एक तास तर लागलाच. किचन साफ कर, घास पूस, भांडी घास, वटा साफ कर. बाकी भांडी चकाचक करून आपलं किचन वट्टा पण रिकामा करून टाकला. जास्त गर्दी किचन वट्ट्यावर आवडतच नाही. आणि माझा झाड झोपला होता वाटतं, त्याला मी पाणी टाकलं होतं मागाच्या भांडी घासल्यावर. आणि इथे यांची चालू आहे मस्ती, फुग्यांसोबत खेळायची. काल बड्डेला गेलो होतो तर त्यांना फुगे आणले होते, तिथून काकांनी दिले होते तिच्या. हे सोफा काढला होता ना मी साफसफाई करायला, म्हणजे सोफ्याचे कवर वगैरे वॉशिंग मशीनमध्ये लावले होते, म्हणून ते सोफा जरासा काढला होता. आणि मग नंतर आमचं जेवण वगैरे झालं होतं. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर जाऊन असं बसलो, तर बाहेरच बसलो आम्ही, काही घरात आलोच नाही. आणि आलो तर डायरेक्ट संध्याकाळी 3:30-4 वाजता आलो. मग घेतलं दूध तापवायला. दूध तापून वगैरे घेतलं तर ह्यांचे फुगे खेळणे चालू होते. कपडे वगैरे बाहेरून आणले होते, ते सेजूला मी घडी करायला लावत होते. तर त्यांनी मला दाखवलं त्यांचं घर छोटंसं भावल्यांसाठी बनवलेलं. आता ते बघितलं, त्यांनी घर बनवले मस्त. त्या नाचत होत्या, त्यांना लई मज्जा वाटत होती. छोटासा सोफा, छोटंसं घर बनवलं त्यांनी. आणि एक टेडी बेअर आम्ही हे नवीन घेतलं होतं मला बारक्या पिल्लूसाठी. आणि माझे फुग्यांनी खेळणं. आणि ते सोफा जर असं एकदम काढला होता ना, तर मला बरोबरच वाटत नव्हतं. त्यामुळे ते कधी वाळण कधी मी लावते असं झालं होतं. नंतर मी ते दूध वगैरे तापत ठेवलं, चहा वगैरे करायची सुरुवात केली. आणि माझा चहा इथं उकळतच होता. चहा पण उकळला, माझं दूध तापलं. आणि माझ्या चहाची टेस्ट ना जरा वेगळीच असते. ते हे माझ्या सासूबाईला माहीत नव्हतं. ते मला म्हणले की तू अशी करते, माझं चहाची चव का वेगळी येते. आता मी काय त्यांना माझ्या मसाल्याचे हे सांगितलेच नाही, कारण त्यांना काही एवढं मसाला माहीत नसतं. त्यामुळे मला असं तर ते मला म्हणले की काम करतो हे टाक, दुकान टाक, कारण दुकानचं पण चहा असाच लागतो. आणि इथल्या इथं लोक फिरायला लई येतात ना, आम्ही जिथं गावात राहतो ना, तिथं वरच्या साईडला लोक लई फिरायला जातात. मला बघू म्हणलं, कारण माझ्या हाताचा चहा एक नंबर होतो. त्यामुळे मग झालं, मी त्यांना चहा दिलं, कपडे वगैरे आणले होते घडी घालायला बाहेरचे वाळलेले. यांना म्हणलं झटपट पसारा आवरून घ्या, तुम्ही करताय पसारा तर तुम्हीच आवरायचं. यांच्याकडून पटपट पसारा आवरून घेतलं, भावली वगैरे उचलून घेतली त्यांनी. आणि मग मला हे सोफा एकदा लावलं तर बरं वाटतं. आणि मला हे सरप्राईज माहीतच नव्हतं गाडीचं. शपथ मला हे सरप्राईज माहीत नव्हतं. माझ्या हजबंडनी गाडी घेतली होती माझ्यासाठी, आणि मलाच माहीत नव्हतं की ते एवढं. मग मी फोन करत होते त्यांना जेवायला, पण ते येतच नव्हते, कारण लई काम होतं. म्हणलं लई काम आहे, ते काय आलेच नाही. पण त्यांनी मला एक सरप्राईज दिली होती, गाडी. मला तर विश्वास बसत नव्हता. मी चालवते गाडी, पण आपली स्वतःची गाडी नव्हती माझ्याकडं. आणि स्प्लेंडर वगैरे तर मला येत नाही. ही गाडी येते मला, कारण माझ्या नंदेच्या नवऱ्याची गाडी आहे ना, जी म्हणजे जुनी झाली होती, तर ती मी अशीच प्रॅक्टिस वगैरे करायची ना त्याच्यावर, तर त्यामुळे ते मला येत होती. मी डबल सीटच प्रॅक्टिस केली आहे, त्यामुळे मला डबल सीट येत होती. मी आपली जी खुश होते ना, विचारायला नको. असा आमचा दिवस गेला. माझा दुपारचा दिवस एवढा बोर गेला की हजबंड येत नाही आहे, मी त्यांच्यासाठी जेवायला थांबले. हे माझे फॅमिली आहेत सगळे. माझे 3 दीर आहेत. माझी फॅमिली आहे, 3 दीर, सासू आणि माझी 2 पोरी. आणि माझ्या मोठ्या दीराचा तो छोटा पोरगा आहे. अशी आमची एवढी मोठी छोटी फॅमिली आहे. जशी पण आहे आपलीच आहे. आमचं घर पण जवळजवळच आहे. तिथं माझे जाऊचं आणि इथं माझं आमचं झालं. आणि मला होता प्रॉब्लेम, म्हणून मला ते काय देवाच्या ह्याला हात लावायचा नव्हता ताटलीला, कारण दिवा देवाचा होता. म्हणून मग मी काही तिकडे गेलेच नाही. मी आपले व्हिडिओ घेत बसले साईडला उभी राहून, म्हणजे माझीच गाडी आणि मीच नाही पुजलो असं झालं. आणि मला 2 दिवसांनी मी परत पुजणार. अशी आमची मस्ती, धमाल मस्ती. माझ्या मोठ्या पोरीने पहिली राईड घेतली तिच्या छोट्या काका संग. आमची मस्ती चालू होती. आणि चला आता आपण पण गाडी हयात आहे तर आपण पण पळवायची. मला गाडी फक्त पोरींसाठी लागत होती, त्यांना क्लास वगैरे लावायचा होता, तर त्यांना आणायला घ्यायला प्रॉब्लेम होत होतं. लई लांब इथून क्लास आहेत. इथं माझे मोठे दीर सगळ्यांना पेढे वाटत होते. त्यामुळे काय होती मज्जा, करायची आहे तोवर आपली मज्जा. नंतर काय, एकदा माणूस गेल्यानंतर कोण बघत आहे आपलं आयुष्य कसं होतं. म्हणून काय मी टेन्शन घेतलं होतं की बाबा लोनवर घेतली की काय, कसं काय होईन हे ते.
हजबंड मला होऊन जाईल. असा होता आमचा टाईम दिवस. थँक्यू.